आले आता तेच म्हणलं मामा येऊ द्या बा म्हणून तोपर्यंत थांबलो आम्ही. हो तर सांगा आता कसं करायचं आम्ही आता 50% हक्कदार आहोत. तर 50% माल आम्हाला द्या, 50% तुम्ही घ्या आणि आपापल्या रस्त्याने निघा. असं आमचं म्हणणं आहे. सांगा आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं काय तुमचं मला समजूनच नाही राहिलं ना. तुमचा काय याच्याशी आमच्या घबाडाशी काय संबंध आहे तुमचा? मग आता आम्हाला सापडलं मग आम्ही नेणारच ना ते. मग तुम्हाला कसं काय देणार आहोत त्याच्यातनी? तुमचा काय संबंध याच्याशी? संबंध म्हणजे संबंध कसा काय नाही, संबंध आहेच ना आमचा ते संग. अरे म्हणजे तुमच्या आबाजीनं रोवून ठेवलं होतं का ते तुम्ही घेऊन चालले बा? सार्वजनिक मालमत्ता आहे, ते बँकेचा माल आहे, ते चाच्या भतीच्यानं चोरून आणलेला आहे. तुमचं काय आहे ते संबंध मग? चालले आपले घेऊन. मी रोज रागाचा सायकल घेऊन येऊन राहिलो, माझा ट्यूब फाटला एक त्यातला सायकलचा, आणि आता म्हणून राहिले की असं आहे तसं आहे. मग 8 दिवस माझ्या चक्र वाया गेल्या का मग फालतूच्या? रातभर झोप नाही म्हणलं मला, त्याच घरातच तुम्ही. मग तुम्हाला माहिती आहे का काय आणि काय नाही घबाडाचं प्रकरण? ना आता यायची 8 दिवस झाली चक्की बंद आहे. माय वावरा शिवराचे कामं मी बंद केली, इकडेच आम्ही सगळं. मग आता तुम्ही काही करा, पण 50%च्या खाली आम्हाला काही म्हणजे त्याच्यात आम्ही मान्य होत नाही. म्हणजे 50% का मामा? म्हणलं आम्ही राजा गणगण हिंडलो 8 दिवस झाले. म्हणलं जंगलात आम्ही शोधून काढलं, हे म्हणते की आहे ते आम्हाला 50% द्या. म्हणजे लय झालं नाही, अति झालं नाही. बाबा म्हणजे 50% म्हणजे का पुरे कॅबिनेट तुम्हाला देऊ बाबा? आणि आम्ही काय करू मग? आम्ही का भजनं करू का म्हणलं? सगळे कॅबिनेट तुम्हाला राजे आणि आम्ही इकडे खोदून काढलं. आणि तुम्हाला सगळं दान करू म्हणजे कसं काय आहे? ते नाही चालत म्हणलं भाऊ. तुम्हाला लय 1-1.5 लाख 1-1.5 लाख देऊन देतो आम्ही. विषय क्लोज करा दे. नाही तर मग कसं आहे, तुम्ही आणि आम्ही इथं कसं मारामाऱ्या झाल्या तर मग मला सांगाच नाही. तुम्ही फालतू डोकशे फोडून घेणार आहे, बांधून ठेवून इथं, नाही का रट्टे देऊन चालले जाईन. नाही बिलकुल बिलकुल. हे म्हणलं तुम्ही जीवही घेतला तर आम्ही म्हणलं पूर्ण तयारीने आलेला म्हणजे काही होती इकडे. एक खेपचा आता एक खेप जीव गेला चालते. राहिलेच किती आमची वर्ष? पण तुमची किती वर्ष जातील हे पाहा तुम्ही. 20 वर्ष तुमच्या जेलात गेल्याशिवाय राहते का? आणि पोलीस शोध लावल्याशिवाय राहते का? मग हो ना, होय ना. मग घबाडे जाईन आणि 20 वर्ष भोगायला लागत. आम्हाला काय करायला लागते? आम्ही जीवन जाईन एरी, आज नाही उद्या जाणारच आहो. अरे मामा ते बरोबर आहे मामा, आमचं लय राहिलं बरोबर. बाबा याच्यावर काहीतरी मार्ग तोडगा बरोबर काढा. हो रे, ती बरोबर आहे नाही का. म्हणजे 20 वर्ष म्हणजे पुरं लंबच कामाचं नाही का. म्हणजे घबाडाचा फायदा काहीच नाही. बरं आहे बा, मी काय म्हणतो, तडजोड करू आपण. बसू आपण एका जागी निवांतपणे. आता कोणी नाही जंगलात नाही, त्यामुळे कसं टेन्शनचं काम नाही. बाजून जाऊ, बसू, त्याच्यावर काय आपण निर्णय घेऊ ते पाहू मग. म्हणजे बसून आपल्याला काहीतरी सल्ला काढा लागेल, मार्ग काढा लागेल. त्याशिवाय कसं आहे, असं मारझोड करू नाही होणार नाही. ती तुमचं बरोबर आहे म्हणा, असं काही चुकलं नाही काही. तेच म्हणणं आहे ना माया, की बा आपण तुला ना मला घाल कुत्र्याला केल्यापेक्षा आपणच जर समजा मिळून मिसळून खाल्लं चालत नाही का? तिसऱ्याला काय तोड मारू द्यायचं याच्यातनी? म्हणजे आपण इकडे मेहनत करा, लोक घेऊन जातील. त्यापेक्षा भांडणं करण्यातनी काही अर्थ नाही राहिला. आपल्याला कसं समजदारीने घ्या लागल. तुमचा फायदा आमचा फायदा. असं करू, बसू आपण पद्धतशीर त्याच्यावर निर्णय घेऊ. तसं करू मग नाही का. हो, समजदारीनंच घ्या लागन. बरोबर. बरं चला भाची घ्या, गदी घ्या तिकडे. हो काढा ते. चला चला झाडाखाली चला द्या. राहू द्या खाजोळ साहेब, इथंच राहू द्या गाडी. कोणाला वाटते बा बंद पडली असं, शिवल्या घरी पळाला असं. आता मस्त फर्स्ट क्लासची आपली थैली घेऊन घ्या आणि आपलं पांडुरंग सर्व्हिस आपलं कन जंगलाकडे चालले जाऊ. हो पण जराशी कसं अंदर घेतली असती, कोपऱ्या कापऱ्यात लावून दिली असती, बरं असतं. हे एकदम तोंडावर झालं नाही ना. कुठं तुम्ही मा दिमागानं घेत जा. ते कसं आपण एखादी चुकाट्या ठेवली तर काय आहे कबाळा, कुठं पळायला हे? मुद्दा म्हणून गाडी अंदर ठेवली. लोक डाऊट बात येते राजा. एक तर आपलं कसं आहे, चुकाटा संघटना आहे, एक तर त्याचा अध्यक्ष म्हणून कसं आहे. आता हेच तर आता कोण व्हायचं बंद केलं म्हणते, ते वरून आता मावर आलं ते मग मॅच पाडलं म्हणे बंद. आता काय असे लोक आहेत काही आपलं काही म्हणजे धरलं की आपलं उठसूट आपल्या चुकाट्यावरच काही घालते. म्हणून आपल्या मैदानात राहू द्या पद्धतशीर. इथं वाटते बा बंद पडली असेल म्हणून इथं उभी आहे. कोणी काहीतरी हात बी लावत नाही. गाडी काही एवढी विशेष नाही. तू म्हणशील तसं. आता कसं आता तो दिमागानच घ्या लागेल ना. बरं चल मग आता कसं थैली घेऊन घेऊ मग सगळं बरं राहते, मग टेन्शनचं काम नाही. असो संघ थैली पाहिजे आपल्या संघ. आपल्या हात हलवत गेल्यापेक्षा भूक न समज शिदोरी असो. घ्या आता काय होते पाहू पुढे. आता चला जंगलात मा हिशोबाने या तुम्ही मागं. अशा नसते होत ना. कसं आहे, कोणताही सौदा म्हणलं का नाही त्याच्यात हिशेवाटी म्हणलं की जरासं मागं पुढे 19-20 होतच असते. आता तुम्ही का लहान आहे का, समजदार माणसं, अनुभवी व्हा. 4 उन्हाळ्या शिल्लक पाहिले. सांगा बा तुम्ही, आपण का परके आहो का कोणी सांगा? आपण का कोणाचे धुरे कोरले का? तुम्ही माया कोरला, म्या तुमचा कोरला. म्हणून म्हणलं कसं नीती नियमानं पहा. तुम्ही 30 लाख रुपये घ्या, आम्ही 70 घेतो, झाला विषय मोकळा. आपण कसं आता बा समजदारीने एकच निर्णय सांगतो मी. बाकी काही आपल्याला घिसघिस करायला पुरत नाही याची ना. तुमचे 50% जाऊ द्या, माय 50% जाऊ द्या. सगळ्याचे समसमान वाटे करा. 5 जण आपण 20-5 1 लाख 20-20 लाख रुपये सगळ्यांना घेऊन घ्या. झालं आपलं काय विषय राहिला. आम्ही बा 50% मागून राहिलो होतो ते कॅन्सल झालं. 20-20 लाख 40 तर द्या आम्हाला. आता 60 तुम्ही घ्या, झालं मग सारखे हिशोब जाते.
मामा पुरत नाही आपल्याला. मग 40 लाख त्याला 60 आपल्याला काय पुरून राहिले ते. मग आपण शोधलं, आपण आणलं. हे आपल्या मनात हिशे पडून राहिले. हे बा यायले 10 लाख द्या, 20 लाख, बस विषय क्लोज. ते आता कसं शिल्लक बोलायला पुरत नाही, अशा रात जायची आपल्या दिवस निघा तसा हिशेवाटी करण्यात नाही. तर तुम्ही काय करा, हे पुरं घबाळ घेऊन जावा, तुमच्या परीनं काय करा ते करा, आम्ही आमच्या परीनं काय करा ते आम्ही करू. दुसरं काय करणार आहे, पोलीस स्टेशनला जाऊन चबडती ना. हो, आम्ही अंदर हे बाहेर हे नाही का. हो, बरोबर आहे. बरं असं करा, जाऊ द्या. हो, तुम्ही म्हणसान तसा. हो, झालं मान्य आहे आम्हाला. 20-20 लाख सगळेजण घेऊ आणि आपापल्या घराकडे चालले जाऊ. हो, फक्त कसं लिकीज अजिबात करू नका. तसे तुम्ही करतच ना म्हणा, कसे पक्के दिसता मला. जीवटलं आहेत नाही. बरं चालते मग, काही हरकत नाही. 20-20 करून घेता मग इथं. मोजू मग. चला मग मोजू, मग आता 20-20 लाख रुपये मोजून घेऊ. काही हरकत नाही. चुमड्या बांधल्या आपल्या गद्यावर टाकले, निघाले नाही का. बस मग तिथून आपलं पाहू, मग आपापल्या चुमड्या घेऊन घराकडे चालले जाऊ. बरं तसं करू मग. गद्यावर टाकले आपले की पुढे आमचा ॲटो आहे, आम्ही आमच्या ॲटोन चालले जातो. तुम्ही तुमचे गदे घेऊन जा. हो, गदे कोणाचे होय? रामपूरचेच होय ना गदे? हो, ते आमच्याच गावात ते आपलं सनसनी देवदास सनसनी नाही का, ते आपलं तंटामुक्त अध्यक्ष त्याचे आहेत ते. हरपले होते वाटते नाही, तुम्ही आणले ना ते. हो, आम्हाला रस्त्याने दिसले होते. मग आमच्या संघात 2-3 दिवस झाले. हो, आमच्याच जोड आहेत ते. लवकर नेऊन द्या लागेल त्याची कधी वाह होती. कसं जरा आउटच माणूस आमच्या गावातला, काही रूम न काढून सांगता येत नाही त्याचं. चला घ्या आता, गिनती सुरू करा, मोजणं सुरू करा. कमी जास्तपणा काही करू नका. आपल्या आपणच हवा. चला मोजा आता 20-20 लाख. बापाले का कोण आलं रे बा आमच्या आधी. झालं वाटते बाबा, कायच करावं. लोक राजा 2 पोर पुढेच असते कुठे बी. शिवला हे कसं काय म्हणलं. लोक आपले बुडायला वाटते. कसं काय रे. त्याच विचारात पडलो की बा लोकांना कसं काय आधीच माहीत पडते. आता पावर आता याटो घेऊन हजर आहे ती. जंगलात गेला ते 100% त्याच कामोकामी गेला ते. येऊ द्या ना, पण काही काळजी करू नका. हो, आपण इथंच बसू याटोतनी पद्धतशीर. हो, आल्यावर पाहू काय करायचं त्या. हो, येऊ द्या, घेऊ द्या मेहनत त्याला. तेच बरोबर वाटते नाही का. हो, कारण की इथंच येणार आहे ते नाही का. हो, आता आपण कुठं जंगलात कुठं पात बसा नाही. एवढं मोठं जंगल आणि कुठे ठेवलं असं काय ठेवलं असं. बरं पाहू आपण वाट मग नाही का. हो, इथंच बसू. आता जंगलातलं आपल्याला ठिकाणं माहीत नाही. कुठं ठेवलं असं त्याच्या भतीजानं आपल्याला काय अंदाज नाही. त्याच्यापेक्षा इथं बसण्यातच आपला फायदा राहील. कारण की येणारा इथं येणारच आहे. याटो तर त्याचा आहेच. त्याच्यामुळे कसं इथंच बसू आपण, मस्त आराम करू. आल्यानंतर मग पाहू काय करायचं ते. बरोबर ठीक आहे मग. चल मग, चल बसून घेऊ. बोल माटी, मी संकेत बोलतो. संकेत आहे का. हां बरं संकेत, मी काय म्हणत होतो, घरी आपले कंदील आबाजी आणि माय बाबा आले का तुझ्या. तिथं आले का म्हटलं, काही मुक्कामी कमी. इथे आले नाही ते. कणी लाबजी नाही आले. काका नाही आले. काहून काय झालं. अरे स्पीकर ऑन कर बरं. अरे काय मारडा, काय झालं म्हणलं. मारडा काय झालं. कुठे गेले बाटे. नाही तसं काही काळजीचं कारण नाही. सहज फोन लावला होता. मी म्हटलं बा आले गेले का बा मुक्कामी. काहून की कसं 5-5:30 निघाले म्हणजे तिथून अजून काही पोहोचले नाही घरी. कदाचित वावरात गेले असं, नाही तर कुठं बसले असं, चहा घेतला असं कुठं. काय कुठे बसले ते. हो बरं. हो ठीक आहे. काही सांग बा, काही वाटा लागली ना. हो ते इकडे काय आलं नाही पण. हो बस पाहूनच राहिलं नाही इकडे तिकडे. आता शांताराम भाऊजीत जातो. हो पाहतो काय. ठीक आहे, ठेवतो मग. असं म्हणजे समजा बेपत्ताच झाल्यासारखे आहे नाही. म्हणजे 5:30 वाजतापासून दिसून नाही राहिलं नाही. घरी आलेच नाही समजा. 2-2.5 घंटे आधी निघाले आमच्या आधी. कोर्टातून निघालो आम्ही. हो, तर आम्ही निघालो 7 वाजता, ते निघाले 5-5:30 वाजता. हो, पण अजून घरी आले नाही. तर म्हणून काळजीत पडले सगळेजण. आता भानूचा बुडा आहे नाही, आता तुमची इवाई बा नाही. आता हे इथं आले होते पोरं, म्हणलं ला म्हणे फोन. दादा मी म्हटलं बापा आपण विचारपूस करून काय आहे काय नाही पोझिशन. तिकडे जर गेले असेल कदाचित तर. बसले ते 100%. हो बरोबर आहे. तिथून निघाले ते. हो, धाब्यावर गेले तर यायले म्हणे निघालो आम्ही. हो बरोबर आहे. समजते ना मला काय तर त्याचं. हो, इवाई कोणत्या रंगाचा आहे मला का माहीत नाही. हे बा मी काय म्हणतो, तुम्ही इथं तिथं सोय राहिलं काही त्रास देऊ नका. हो, मी म्हणतो तिथं फोन लावा तुम्ही. लक्ष्मणराव आपलं ते धाब्याला आहे ना. हो, त्याला फोन लावा. तिथं आले का म्हणा. हो, बहुतेक 100% मला तर वाटते बा 101% तिथंच असं. बरोबर गैरी दिले काय नाही का. हो, दोघं जण संघ म्हटल्यावर हो गेलेच. आता मुंशीराम म्हणते कसं बहुतेक संख्याचा बुडा तर नसेल का. बरोबर पाहा लागेल लक्ष्मणला फोन. बरोबर पाहतो ना मी. हो पाहतो, लावतो फोन. ठीक आहे मग. म्हणजे देणगे साहेब काही आहे का, काही लागला खुलासा. नाही बा बाळभाऊची इथं नाही. आता मारुतीच्या सासरेबाची इथं नाही. मला तर 100% वाटतं लक्ष म्हणजे धाब्यावर आहेत गड्या. हो, आपण आता तिथं फोन लावून पाहू एक खेप. हो, नाही तर मग तर काही आता काही समजा अंदाज समजून नाही राहिला. मला तेच वाटते तसं. लक्ष्मणरावला फोन लावा तुम्ही, समजते काय तर मग. बोला चंद्र, पोहोचले का घरी. पोहोचले का म्हणलं. बाबा कधीचे पोहोचलो आम्ही. मग काय तुम्ही येत नाही का आता. धाब्यावर जातो म्हणे मग. हो, काय धाब्यावर आहे का सध्या. कुठं म्हणलं तुम्ही. काय नाही, इकडे कोर्टातून इकडे आलो. जरा 1-2 घंटे थांबलो. आता निघतो घराकडे. येऊ राहिलो आता. स्कूटी बाहेरच काढली होती. हो, कोण काय म्हणता. हो का. बरं मी काय म्हणत होतो, आपलं कंदील आबाजी आणि मुंशीराम भाऊ आहेत का धाब्यावर. आलते गेलते का. विचारावर तुमची इच्छा माणसं येईल त्या. आलो मग इकडे. काय होतं लक्ष्मणराव, काय म्हणता. ते रामपूरचे कंदील आबाजी आहे का नाही. मुंशीराम भाऊ होतं, ते आले होते का मला धाब्यावर. 5-5:30 वाजता निघाले तिथून. इकडे आलते का ते. नाही ओळखतो नाही मी. आलं नाही ते. नाही आले आपल्याकडे. नाही म्हणलं आलेच नाही. मला ते मा आधी नाही आले ते. मा देखतात बरं आलेच नाही तर. काही नाही. कोण काय दिसून नाही राहिले का. हो ना, ते कसं म्हणजे पोहोचले नाहीत घरी म्हणून म्हणलं हे मारती आला होता. हो, ते आता ते भानू आला तर ते म्हणे बा फोन लावा. तर म्हणलं कसं मिळालं बा, काही सांगता येत नाही. बसले असू शकते. आम्ही आता कुठं गेले सण बहुतेक दुसऱ्या धाब्यावर तर नसून बसले म्हणा. हो, इकडे बा माहिती म्हणून. बरं पाहा अजून इकडे तिकडे सोऱ्या झालेला फोन लावा. हो, काय नाही तर मी पाहतो, जरा चौकशी करतो. हो ठीक आहे, येतो मग. बरोबर हो ठीक आहे. काही पता लागला सांगतो म्हणलं. हो तेच म्हणलं आता लावणं चालू आहे फोन. हो पाहतो काय आहे तर.
म्हणते मग काय लक्ष्मणराव नाही म्हणते का? हा नाही तिथे आलं नाही म्हणते धाब्यावर. का नाही म्हणते ना, आता काय, आता कुठं गेले, कुठं असं ते अंदाज समजा. आता तुम्ही म्हणे की बा आता लाईने पाटला तिथं भेटले होते टाकीपाशी, मग तिथून समजा वापस गेले का काय, कुकडे गेले, मग तिथं गावात यायला पाहिजे होते लगायचे. वावरात गिवरात पाहिलं का, वावरात जाऊन वावरातून आलो मग. आता फक्त आता आमचं त्या टाकीच्या तिकडे जायचा विचार आहे. आता तिथं होते म्हणजे ते, तर आता मग कसं तिकडेच पाहा लागेल. बरोबर आहे, बरोबर आलं लक्षात आलं. हे बा काळजी काही करू नका. लाईने पाटलाला जे दिसले का तिथं टाकीजवळ, बरोबर आहे, ते खोटं नाही द्यायचं. कारण की कसं आहे, कंदील बुडांना तर तुया बुडा आहे. हा म्हणजे त्याचं कसं माहित नाही का कसे स्वभाव आहेत, ते जे हावरे माणसं आहेत ते. त्याला वाटलं बा चाच्या भतीचा माल कदाचित जंगलात असेल तर, हा कारण की कोर्टात हजर होतेच ते, तिथं काही मालाचं काही समजलं नाही. त्याला वाटलं बा जमलं हा, सणहरकी माणसं आहेत, घबाळाची कशी आशिक आहेत ना ते. तेच माई बुडी तेच म्हणे की बोले 100% ते तिकडेच गेले असं म्हणे. हो सायकल घेऊन 8 दिवस तेच चालू आहे त्याचं. हो काही घेणं नाही देणं नाही फालतूचं काही आपले कामं. बस तेच म्हणतो मग, तुम्ही तिकडेच जा. आपल्या जंगलाच्या इलाक्यात जा, तिकडे एखाद्या झाडाखाली ते बसून असतील ना, काहीतरी उकर वाकर करू राहिले कुठं द्या. जा तुम्ही, काही काळजी करू नका. बरोबर चल म्हणून मग, तिकडेच जा लागणार शेवटी, आता काही इलाज नाही. हो चल. सांगा आता इथं गाडी कशी काय का म्हणलं मारत हे गाडी कशी काय इथं? हा शिवलाल भाऊ आपले इचुकड्यावाले, हा ते कशी काय आली इथं? आज करा वाटेच ना मला तरी. अबे भान्या 30-35 हजार रुपये गाडी आहे आणि काय काय म्हणलं काम काढणार नाही का? एखादं काम निघालं त्याचं इंजिनचं, लोटलाटशिवाय पर्याय नाही 100%. हो इथं उभी केली असेल कटावून आणि चालला गेला असेल घराकडे शिवल्या. बहुतेक हो तसंच असेल ते नाही का? हो कटायला असं घराकडे चाललं गेलं असं. बरं चल भाऊ आपल्याला तिकडे पाहा लागते ना. हो चल जंगलाकडे चल. लाऱ्या इकडे ना, लाऱ्या लारे कुठे हिंडून राहिला म्हणलं तू? हा ते भारताकडे घरून राहिला का तू? हो ते त्याचा बुडा दिसून नाही राहिला, म्हणजे भाऱ्याचा बुडा दिसून नाही राहिला. हा 5:30 वाजता मग गायब आहे म्हणते ते. असं तरी तर म्हणलं साखळी करून लावून घराला मारतीचे. हो ना 2-3 चक्र मारले मी त्याच्या घरी. मी आलो आता कसं माझ्या घरी हरपले तर. मी आलो ते पाल जावं आता तिकडे जंगलाच्या तिकडे. तर आता हे समजलं मला आता. वा, म्हणजे तू कधी हरपले का? सांगा, म्हणजे पहिले कधी हरपले, आता हे 2 माणसं हरपले, म्हणजे कसं काय काही आहे काय नवीन बरोबर? म्हणजे समजा 2-3 दिवसावर कधी दिसून नाही राहिले नाही का? हो ना 2-3 दिवस झाले. हो आता पाहूनच राहिलो सगळं, नद्या खोऱ्या हे ते पाहायला पण दिसूनच नाही राहिले. आता शेवटी म्हणलं बा त्या जंगलाच्या इलाक्यात 2-3 तलाव आहे, कदाचित पाणी गिनी प्यायला गेले असेल, फसले असेल लेगाची मोकाट गेले तर. नाही आलं बा लक्षात आलं आता. ते कसं आहे, गदी फरार आहे नाही का? बरोबर गदी फरार आहे, हे 2 माणसं फरार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? अर्थ आला लक्षात तुझ्या? रे माया नाही आलं लक्षात बा, म्हणजे कसं काय म्हणजे याच्यात काय अर्थ आहे आता? आलं मला लक्षात आलं. हे कसं आहे, गंभीर प्रकरण आहे. हो, हे आहे याच्यातली चाल आहे, मोठी चाल आहे याच्यातली. आपला कधी बुडा आहे का नाही, हे सायकल घेऊन मला नेहमी दिसत आहे जंगलाच्या इलाक्यात, जात जाय वापस येत जाय, सकाळ संध्याकाळी, म्हणजे बऱ्याच चक्रा मारताना मला ते ट्रॅक्टर घेऊन गेलो तेव्हा दिसले होते. तर असं अंदाज वाटून राहिला की मग हे दोघं गदे घेऊन हो या जंगलाच्या इलाक्यातली चाचा भतीचा माल शोधून राहिले. हो कारण की चाचा भतीजाने माल चोरलेला आहे म्हणते. आता कोर्टातून लोक आले ना ताबुडा गिडा, तर म्हणजे शांताराम सांगितलं म्हणे बुवा ते माल आता कुठे अजून काही पता लागला नाही म्हणे. तर बहुतेक त्या हिशोबानं हे तिकडे गेलेले आहे असा अंदाज आहे बा. हो म्हणजे कसं रातोरात हे काहीतरी गेम करणार आहे असं मला वाटते. ते काही नाही ना बे, ते चाच्या भतीचा लबाडायचं, त्याने पैसा आणलाच नाही, तिकडे कुठे ठेवला असेल ते. मग इकडे फक्त लपले होते ते झाबऱ्यानं पकडून दिले, काही नाही त्याच्या. मग पैसे नाही जाय त्याच्या पैसे. नाही ना बाबा तसं नाही, ते कधी कुठं आहे का घबाळ की काय ना, मग त्याला वासाचे ते कुठं घबाळ असलं तर मग मागं त्याला किती मोठं सोनं सापडलं होतं, मग आम्हीच पकडून दिलं ते. मग माझ्यानं ते सगळे बिलकुल लिकेज झाली बातमी. देवदास भाऊ शांताराम भाऊ मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, मग ते जमा झालं. मग सगळं बिलकुल दाबलं होतं त्यानं दोघा तिघांना. मग किती करोड रुपयाचा माल होता ते, पुरा बिलकुल पिवळा धम. सांगा मग आता माझ्या घरी घालणार त्यानं. तुम्ही पाहा मला तिकडे जंगल धुंडा काही करा तिकडे, पण माझ्या घरी काही गरज हा बुडा इकडे आता कणकण करू राहिला घरी. बहुतेक मग तिकडेच असेल ते नाही का? बहुतेक जंगलात गेलेच ते. काय सांगा बा तू म्हणतं काय मला तर काही खरं नाही वाटत. आता मला वाटतं कुठं सोयऱ्या धाऱ्याची तर गेले ते मुक्कामी, म्हणून आलं नसं. कुठं सोयरे धायरे मग आता कोण नाही राहत आजकाल मुक्कामी. 100% सांगतो जंगलात गेले ते कधी घेऊन. हो चालता का तुम्ही? चालता का माझं सगळं? लाऱ्या पाहता का? चालतं का? मी तर आता यायला तयार. चालता का? मग चला कशाने भाऊ चालता का? जाऊ आपण, काही वांधा नाही. पण मी काय म्हणतो, पहिले एखादा फोन लावून पाय कसं आहे. आता बहुतेक समजा मुंशीराम भाऊ त्या संख्याच्या घरी गेले असं, किंवा त्या देणकीच्या घरी गेले असं, काय सांगता येत असते. एक फोन मारून पाय, मग आपण पाहू काय करायचं त्या. मग चालले जाऊ सगळेच. शेवटी तुम्हाला भरोसा वाटून ना मावर, अरे बा कुठंच नाही ना ते, जंगलातच आहे ना. पण आता तुमची इच्छाच आहे, फोन लावून भाऊ पाहू काय आहे. आता 7-8वा फोन आहे आता. सांगा हाय ती तिकडे धाब्यावर मस्त सण खाऊन राहिला असं, मरे तकलीफ या दुनियाभराची. आता उचलाच लागन. आता काय करता, आल्यावर उचलाच लागते ना फोन. हॅलो, हां बोला, कोण बोलता? राम आपलं देडके साहेब, मी काय म्हणलं आपलं झुमर घर फिरवे बोलतो म्हणलं. आपल्या ट्रॅक्टरवर असतो ते ड्रायव्हर. याले मोठी काळजी आहे माई व्हायची. हां बोला काय म्हणता? हो ते ड्रायव्हर आहे, माहीत आहे मला, आहे लक्षात आहे माय. ते काही समजलं का म्हणलं? आपलं गावातली घटना समजली आमच्या? बाबा हो पुऱ्या महाराष्ट्राला समजली. हो तेच ना, आमची इवाई. हो इवाई आपले गाय बाय दिसून नाही राहिले. अरे काही पाहू नका तुम्ही, एखाद्या धाब्यावर असतील ते, तिथं आपलं काय त्याचं कसं म्हणजे जास्त झाली असन, कमी जास्त झालं असन, थांबले असन. बापरे, असं असू शकतं नाही. हो काय काही सांगता येत नाही आपल्याला काय आता. असं नाही तसं काही नाही म्हणा, त्यातलं नाही ते त्यातलं नाही.
तुम्हाला माहित आहे का कोण कसं आहे तर मग हो ते कसं असते काही लोक दिसते काही दिसत नाही तर असं असते न ते मग तर तुम्ही कसं काळजी करू नका सकाळ लोक येतात ते हो निरा फोन लावणार आहे किती 8-10 फोन आले ना मला मग ठेवा फोन ठेवा आता काळजी करू नका आणि लोकांना काळजीत पडू नका ठेवा फोन ठेवा. अरे बापरे म्हणलं झुंबर भाऊ आपण लय मांगा वाटतं बाबा पहा ना हे आमचे अध्यक्ष आलेत ना बा इचुकाटा संघटनेचे. हा गाडी इथंच उभी आहे द्यायची काय बोलतो तुम्हाला हा तेच मला लय मोठं प्रकरण आहे आपल्याला काहीच माहिती गावात काय चालू आहे तर मग कधी बुडा मुक्षीरा भाऊ हा आता हे आता शिवलालजी पाहा तुम्हीच पाहा आता गाडी उभी केली नंतर घुसले ते 100% जंगलात गेले ते ना गाडी गिडी बंद पडली असं इथं ठेवली असेल त्यानं घरी गेले असेल पावर फोन लावून पावर कुठं आहेत ते मग समजते तुमचा उचलते हा लावा बरं कशी भाऊ. आता कशा काय म्हणते हा हॅलो हा हा बोल काशीनाथ बोल रे बा काय म्हणते रे. अरे जा असं असते का म्हणलं आता पहा आम्ही तुमच्या संघटनेचे माणसं राजा हा एकटेच फायदा करता वाटते नाही गाडी इथं उभी करून दिली हो काय आहे म्हणलं जंगलात मी हा काय आहे खोल फिटिंग वाटलंच ना मुले अरे बाबा तू तिथंच वाटते नाही का हे बा मी काय म्हणतो तसं काही विषय नाही घरी आलो मी का अंग टाकलं ना ते कसं गाडीचं ते आपलं जे डिझेलची नळी आहे की नाही ते कवर आली उडी ना लिकेज झालं सगळं डिझेल सांडलं रस्त्यानं चाललं सांडत तिथं सरलं शेवटी मग तिथं उभी गेली मी आलं बा सकाळी पाहून नळीचं आता काय आहे तर गाडीला कोण हात लावते घरी आहो मी सध्या घरी. मी आणलं बा इकडे सांगा जंगलात मी काय खोल फिटिंग करायला गेले ते चाच्या भतीचा माल आहे म्हणते काही समजून राहिलं असं नाही ना काहीच नाही ना आणि खोट्या गोष्टी आहेत कारण की चाच्या भतीजानं कोणते ते बँक लुटली नाही काहीच नाही ते बँक आहे का नाही घाट्यात आली असं त्यानं कसं आहे अपरातपर केली काहीतरी संचालक मंडळ बरखास्त झाले फरार झाले ते लोक आणि याच्यावर नाव घालून दिलं असं आहे ते 100% त्याच्यानी कबाळा झालेला आहे बँकेतनी आणि याच्यावर त्यानं लुटून दिलं असा विषय आहे ते काहीच नाही त्याच्यात. असंही असू शकते नाही का म्हणजे बँक डुबली ते आता पैसे द्यावं तर मग चोरी झाली बा नाही का असं आहे का ते काय तर काय एवढं सोपं असते का बँक लुटणं हे ते आणणं इथं ठेवणं का सोपं आहे का ते काहीच नाही आहे काही अर्थ नाही त्या गोष्टींनी जा घरी जा तिथं आपली गाडी बरोबर आहे ना फक्त ठीक आहे मग ठेवतो फोन. सांगा आता हे तर काहीच्या काही सांगून राहिले हे बँक डुबली म्हणते हो काहीच नाही म्हणते विशेष नाही म्हणते हो रा ते असं शिवलाल भाऊच बरोबर सर पण आता कसं आहे आपल्याला कधी लाभायची शोधच आहे हा एक तर कसं आहे याची कधी पाहायचे लाराची हा बरोबर आपण पावरा पुढे काय होते तरी जाऊ ना जंगलात जाऊ जरा येऊ आपण ती आहे म्हणा नाही का चला मग आता यायलेच पाहू आपण नाही का चला बोल रे भूषण बोल. बाबा तुम्ही कुठे आहे म्हणलं गाडी इथे दिसून राहिली मला पाण्यास टाकी जो कुठे आहे तुम्ही गोष्टी आला वाटते तिथं नाही का झाबरे असं नसतं का आता तिथं म्हणे मुक्कामी थांबतो सतर्क राहा लागेल जरा नाही का हो ना मोठं कठीण काम आहे हां 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 हो ते गाडीचं ना अरे त्याची काळजी नको करू गाडी बंद पडली त्याचं इंजिनचं मोठं काम आहे हो ते उद्या दाखवून देईन मी मॅकनिकलले तर मी पैदल इकडे वावराकडे आलो आहे सध्या आईला सांगतो हा जरा उशीर होईल म्हणा मला ठीक आहे जाय तू घरी कोण एकटाच आहे का कसं काय दोघं तिघं आहे म्हणलं. झाबरू भाऊन मी दोघं जण घरी आलो होतो ते आम्हाला जरासं काम आहे तर म्हणून जरा कामानिमित्त आलो होतो. आता कायचं काम आहे हो का असं झाबरू आहे का तिथं अरे का रे झाबरू म्हणलं तू एमपीला जाणार होता ना. नाही ते कसं जरा उद्या जायचं आहे उद्या सकाळी जाणार हा म्हणलं आबाजीची भेट घेऊन घ्या मग कसं तिकडे 8 दिवस मोडते का 6 दिवस मोडते काय सांगा आता म्हणून जरा घरी आलो होतो. असं हो का हो मी आणलं काय आला बाबा नसतं बरं ठीक आहे काही हरकत नाही जा मग बरोबर नाही भूषणले घरी ठीक आहे ठेवतो मग फोन. ऐक तर या शिवलाल मी काय म्हणतो फक्त तू फोन बंद कर ना पहिले मग बोलू ना आपण याच्यावर बोलू ना फोन बंद करतो पहिले इलाजच नाही ना तुम्हाला आपण साध्या भाषेत सांगून राहिले तुम्ही ऐकून नाही राहिले नाही आता मी सरळ सांगूनच देतो मी जाऊ दे विषय मोकळाच करा दादा. अरे शिवलाल ऐक ना तू हे बा खादर साहेब 1 मिनिट सांगा तुमच्या माणसाला सांगा मी काढतो ना मार्ग काढतो ना. शिवलाल थांब ना जरा बरं मी काय म्हणतो शिवलाल सांगा काय मार्ग आहे तुमचा काय तडजोड काय करायचं सांगा तुम्ही सांगा ना आता. तडजोड म्हणजे आता काहीतरी बा 2-3 लाख रुपये घ्या तुम्ही तुमचं तोंड बंद करा बस एवढं म्हणणं आहे आमचं. काय म्हणजे काय समजून कराल तुम्ही का भिकारी आहो का रस्त्यावर बसलेला 2 लाख घ्या 3 लाख घ्या हा बाजूनं हे पहा पैशाचा भुकेला नाही म्हणलं शिवलाल टोयगोटे म्हणते मला कारण की कसं आहे नीतिमत्ता कायम ठेवा तुमची बँकेचा पैसा आहे लोकांनी पैसा जमा करून ठेवलेला आहे आणि ते पैसा आपण काही असं हडप करणं बरोबर नाही म्हणून म्हणलं याच्यात काहीच विषय नाही गुंजाईश काहीच नाही सरळ आपल्याला हे पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचा. काय बोला आता 1 नंबरचं लुबऱ्यावानाच आहे पण आता अशा गोष्टी करून राहिलं काय करा आता आपण सापडलो याच्या हातात म्हणून आता बोलतो नाही. अरे तसं नाही ना शिवलाल मोठ्या गोष्टी नको करू ना तू इथं कसं चांगला मार्ग काढतो तडजोड करू ना आपण तू काही घे तू हे पा लसलं हे पा म्हणलं मामाजी तुम्ही काय करा 10 लाख रुपये देऊन द्या दोघायला 10 घ्या बा मोकळा शिवलाल कसं रे 5 लाख 2 लाख काय आहे विषय काय म्हणला अरे बा हे बा तुम्ही काय तुमचं नाव काय कधी लाभाजी हे बा तुम्हाला सगळ्याला मी 5 जणांना अटकून देईन काय कारण की तुम्ही चाच्या भतीचा माल दडून ठेवला आतापर्यंत लपून ठेवला आता ते पोलीस स्टेशनमध्ये आता अंदर गेले तर तुम्ही आता इकडे काढून आणून राहिले बिलकुल हे बा तुम्ही चोरी केली दुसरी गोष्ट त्याला मदत केली या सगळ्या याचा आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये सगळा खुलासा करणार आहोत हा सरळ शिवलाल फोन लावून दे जाऊ तिकडे तुम्ही काही फोनातच लावता बा धमक्या नको देऊन थांबा ना गडबड नको करू खादोळे साहेब तुमची अपेक्षा काय सांगा ना हे सोडून पोलीस स्टेशन सोडून दुसरं काय म्हणणं आहे तुमचं तेवढं स्पष्ट करा. शिवलाल कसं काय वाटते पाय बा मग त्या हिशोबाने शिवलाल नाही काय कसं म्हणतं मग
असं म्हणता नाही का? बरं ते पहा एकच पर्याय आहे तुम्हाला. हो तर तुम्ही 5 जण आम्ही दोघं समजा, तर 50 लाख रुपये आम्ही दोघं घेऊ आणि 50 लाख रुपयात तुम्ही 5 जण. हो बस अशी जर तडजोड असेल तर बोला, नाही तर विषय बंद, फोन लावून देतो. म्हणजे आम्ही इकडे राजदूत दणके घेतले आणि तुम्ही आता आहे ते 50% घेऊन मोकळे होऊन राहिले. म्हणजे काय इतकं सोपं आहे काय ते? बाबा म्हणलं काही विषय नाही. सगळे सारखे हिशे करायचे आता. हो जाऊ द्या, 5 झाले होते, 7 हिशे करू बा. 14 7 98, चला 14 लाख रुपये सगळे घेऊ आणि मा भाच्याले 1 लाख रुपये शिल्लक त्याला सापडलं म्हणून. हे बा शिवला, हे बा मामानं सांगितलं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. कसं आहे, चंगळ करू नका, फालतू कसं धमाल होऊन जाईल. सगळे बॅगा घेऊन पैतीन, कोणी कुकडे हातात रुपये नाही लागत. सरा जिकडे तिकडे गोंधळ होऊन जाईल, नावाची नामोशी बी, आणि तिकडे आपल्या पोलीस स्टेशन तारखा लागन, फालतू बसा लागन. म्हणून म्हणलं गुपचूपमध्ये आपलं 14 घेऊन मोकळे होऊ. काय विषय आपला इकडे तिकडे, या कानास त्या कानाला मोकळं. ते आपली कोणती मेहनत आहे नाही का 14 आल्यावर का. बरं आता हे बा तसं तर मग इच्छाच नव्हती म्हणा, मला तर वाटते सरकारी खजानातच जमा करा. पण आता काय आहे, शेवटी छातीवर दगड ठेवून आता निर्णय घेऊन राहिलो मी. बरं ठीक आहे, तर आता असं करा, 14 फायनल. चला एका जागी बसून मोजून घेऊ, आपापले घेऊन मोकळे होऊ. आता असं काहीतरी बोलू बा. हां ठीक आहे, मग चला घ्या, काळा खाली काळा, चला सुरू करा, चला तिथं बसू, आपण करून टाकू हिशेवाटी. आता हे कोण येऊन राहिलं, ते कोण येऊन राहिलं मला, दोघं जण तिकडे, ते पहा मला समोरून कोण होते ते. झालं कामच झालं. आता अजून 2 हिशे वाढते आता. बोला काय होतं भाऊ? कुकडे म्हणलं, तुमचं कुकडे आहे वातावरण. बापाला का पुरे अट्टल लोक एका जागी आल्या आता नाही. हां बरं बाबा का हो, तुम्ही इकडे हा का? हो ना, तेच म्हणलं आम्ही पाहून राहिलो तिकडे. शिवलाल भाऊ तर बरं असते ना समजा, खादोडे साहेब बाबा सगळे साहेब वाटते नाही. काय आहे काय आहे म्हणलं, हे इतका मोठा पैसा गिसा घेऊन कुकडे चालले तुम्ही? कसं काय आहे? बरं आला बा टाईमवर भाण्या नाही का, हो कसं एक हिस्सा वाढते आमच्या पोरायचा बी. अरे भानू काय आता कसं सांगा तुले, हे बा म्हणलं मोठा प्रश्न झाला. हो पण आता जाऊ द्या, निपटलं प्रकरण. आता कसं करायचं म्हणलं शिवलाल, 2 हिस्से वाढून टाक मग. आता काय करतं विनाकारण ही अजून चपराची वय. आता यायला काय हिस्सा, आता तुमचे पोरं आहे ना बाबा, आता यायला काय हिस्सा पाहिजे? यायचा नाही हिस्सा. हिसा नाही म्हणजे कसं काय? म्हणजे ते आमची पोरं आहे म्हणजे काय झालं? पण ते आले नाही इथं. मग त्यानं जर तिकडे सांगितलं तर मग काय करसान? नाही ते हिस्सा गिसाचा काही विषय नाही, आपल्या रुपया नाही पाहिजे बाबा, सोडून द्या म्हणलं विषय. हो आपण कसं पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ, काही आपल्याला घेणं देणं नाही यायचं, आपल्याला गरज बी नाही यायची. थांबा ना 7 हिस्से झाले, अजून 9 होईल, 2 वाढतील लकायचे. आता काय, आता आली अंगावर घ्यास लागते शिंगावर. आता हे बा तुम्ही मुकाई बसा, आपण काय करू, 11 लाख घेऊ. 11 9 99, 1 लाख मा भाषेल शिल्लक. चला जाऊ द्या, आता आपले 9 हिस्से करून टाका. चला बसा तिकडे. झुमर भाऊ, ते बघा आपल्या गडे तिकडे आहे म्हणलं, झुमर भाऊ गडे आहे. झुमर भाऊ इकडे गडे आहे म्हणलं आपल्या तिकडे, ते बघा दिसून राहिले. बाबा तिकडे तर मीटिंग दिसून राहिली कोणाच्या इथं. अरे चला रे, काशा ते इकडे चला इकडे अरे. बाबा घबाड याला म्हणजे घबाड नाही बाबा, सगळे दिसते बाबा, नामी असते याच्यात. बाबा शिवलाल भाऊ हे ते सगळे डॉरच आहे पुरे. अरे का रे एखाद्याला म्हणजे कसं काही आले म्हणलं, काही सांगायचं काम मी आलो तर राजा. अरे बाबा मस्त आहे राजा इथं. गबळ जाण्यातच आहे आता नाही का. हे आलं म्हणजे काही राहिलंच नाही आता, विशेष नाही, मोडलाच ते. बरं हे बा म्हणलं बस भाऊ, तू बसा तुम्ही बसा खाली बसा. नाही मी काय म्हणतो, कोणी आहे का अजून? राहिलं सुईलं असं सगळे. म्हणजे एका दमानं बरं राहते, म्हणजे कसं हिशोब करता चाललं आमचं. हो म्हणजे 11 आले, 14 आले, 20 आले. तुम्ही काय करा, अजून कोणी असं संघ मग आलेले सगळे एका दमानं बोलावा. म्हणजे कसं, एक गाव 2 तुकडे बा. 2 लाख आले तरी चालते, पण एक खेप सगळे बोलावून आणा राहिले सुईले. नाही झाले आमचे कोण नाही. आता बस आता आम्ही गदी पाहासाठी आलो होतो. आमचे गदी काय आणले तुम्ही? आमचे गदी काय चोराचं काम होतं तुम्हाला? आपण सापडले ना आता कधी तुझे, मग मुका बस आता कलकल काय करून राहिला. आता किती येईन समजा आपल्या विचार नाही म्हणलं कधीला पाहिजे काय येईन ते आता काय घट्टीस आहे सगळी. हो आता हे 3 वाढल्यावर 9 3 12, आता 12 8 96. हो 8 लाख रुपये देऊन द्या सगळ्याला, 4 लाख उरण ते आपलं त्या माम भांजेला देऊन द्या. हो जाऊ द्या तिकडे, त्याची मेहनत जास्त आहे. 8 8 नाही का? हो चालते ना. हो 8 8 चालते. हो बसू मग आम्ही, बसू का? बसा ना बसा. हो 8 करून घेऊ बरोबर. हो बसा. पहा म्हणलं सरपंच, पान अक्षर पान तुम्ही या कागदावरचं पहा, त्यानं जे बयान दिलं ते अक्षर पान, हे तुमचं पॉम्पलेटचा कागद आहे ते अर्धा राहिलेला. पाना बिलकुल पाना, हँड रायटिंग सारखंच आहे ना, काहीच फरक नाही ना अक्षरात. हो ना समजलं नाही का, अक्षरात काहीच फरक नाही ना, बिलकुल डिक्टूस आहे नाही. बस झालं मग समजा 100% धमकीपत्र लिहिणारा आणि बयान लिहिणारा एकच आहे समजा नाही का, त्याच्या भतीजा. 100% काय तेच आहे ना, त्याच्या भतीजाचंच अक्षर आहे. आणि आता बिलकुल बाकायदा सिद्धच झालं ना ते, की त्यानंच दोन्ही पत्र लिहिलेले आहे, त्याच्याच अक्षराचे आहे. 100% हे धमकी त्यानंच दिलेली आहे, आणि त्यानंच हे मोटरा चोरल्या आणि दुकानही त्यानंच फोडलं. बरोबर आहे ना, एक पुरावा तर झाला आता समजा नाही का, पण तरी अजून जरा म्हणजे सफिशियंट नाही झाला पण नाही का, अजून पाहिजे काही ना काही.
चालू आहे ना मग अजून आता हो एक 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 आता हो हे तर झालं आता हो, अक्षर तर सारखं आलं ना हो, बाकी पाहू ना अजून काय होते आता घबाडाचे पाहा लागते आता 1 कोटी रुपये आता त्याने दडपले कुठं काय कुठं हो ती पाहा लागते. आता ते राहिलंच होतं. आता त्यानं घबाड आपल्या जंगलात ठेवलं का काय हे काही समजूनच नाही राहिलं. म्हणजे काहून की कंदील बुडान मुंगशीराम भाऊ हो, सो आता कसं 5:30 वाजतापासून इकडे काही आलं नाही, ते तिकडेच गेलेले आहेत. आता समजलं मला. मग आता हे शांताराम भाऊ सांगे म्हणे बा पोट्टी गिट्टी पाहायला गेले म्हणे तिकडे जंगलात. असं हो का म्हणजे समजा तेच तर मला गावात लोक नाही दिसून राहिले म्हणजे मग तिकडे पाहासाठी गेले का त्याइले हो बहुतेक गेले असं हाय तेरा खोल फिटिंग वालेच आहेत. तेच म्हणलं म्हणजे कसं MP ला जायचं काम नाही, जर कदाचित इकडे जर सापडलं घबाड तर काय सांगता येते. तिकडे जा लागेल मग मला बी हो पाहतो ना पाण्यास टाकीवर उभा राहतो मी तिथून पाहतो काय पोझिशन आहे ना हो येतील तर तिथंच काय सगळे. तसंच करू मग, मी येतो संगच. हा हो तिथं पाण्यास टाकीवर बसू, मग कोण येते जाते सगळंच समजते. हो ना बरं तसंच करू मग. बढिया बढिया थांबा जरा थांबा म्हणलं गडबड करू नका हो, किती आले हिच्यावर किती आले म्हणलं. झालं आता करा जमा करा सगळं नाही का. रामकृष्ण हरी चला घरी. आटणघाट झाला आता नाही का. ही आले आता हे तर कसं सत्यवादीवाले आहे हे कायच्यामध्ये ते. अरे काय रे कसं रे का म्हणलं काय म्हणतं रे जाबरू काय म्हणतो बाबा. ते बाबा गिबा काही नाही म्हणलं. ते फुटल्या पाटल्या सगळे आणून ठेवा समोर. ते सगळे जमा करा लागते ते कोर्टातनी. चालले आपल्या घरी घेऊन. का घरचा माल आहे काय ते, बँकेचा पैसा आहे ना राजा. हा लोकांना रुपया जमा करून ठेवला तिकडे, डोक्यावर हात देऊन आहेत ना ते. मग आत्महत्या करायला लावता का लोक आले. चला ठेवा पैसे ठेवा इथं. ते चालले 1 कोटी रुपये चालले हिशेवाटे करून घेऊन. झालं आता कसं हात वगैरे करून द्या नाही पुरत नाही जमत नाही तालच बसत नाही. अरे बाबा सरपंच साहेब आम्ही काय सांगा आता का घरी घेऊन चाललो होतं का विचारा बा शिवला का रे शिवला हा पैसे कुठे घेऊन चाललो आपण. सांगा म्हणजे मग काय तुम्हाला यायला काय वाटून राहिलं आम्ही घरी घेऊन चाललो. अरे घरी कोण नेते हो पैसे. हा सरकारचा माल आहे आपण काय बसले घरी नेत. म्हणलं कुठं आज ना उद्या उघडकीस येतेस हे तर हे सगळा पैसा खाजोडे साहेब म्हणे बा सगळे एकत्रित घ्या आणि ते जमा करून टाकू म्हणे पोलीस स्टेशनमध्ये. म्हणून आम्ही आता हे असं इकडे आलेलो आता चाललोच होतो तिकडे गाडीत बसून. मॅच म्हटलं यायले की बा कसं विनाकारण ही गोष्ट बरोबर नाही हो मॅच समजून सांगितलं. हो ना काही हरकत नाही हो तरी पण जमा करून द्या ते सगळे हो काही हरकत नाही. उद्या कोर्टात जमा करू तिथं हजर हो जा उद्या बस ठीक है. तो देखिए जैसा वो दोनों कागज आप गौर से देखिए उसमें एक धमकी पत्र है और एक दूसरा बयान का कागज है जिसमें चाचा भतीजा ने अपने हाथ से जो बयान है वो लिखवा दिया था बिलाला सर को. तो दोनों का जो हैंड राइटिंग है वो उसमें सेम है उसमें कोई फर्क नहीं है. इसलिए हम बिल्कुल दावे के साथ कह सकते हैं कि जो गुनहगार है वो चाचा भतीजा है. इन्होंने दुकान की चोरी की और हमारे जो काश्तकार लोगों का मोटर पंप है वो भी उन्होंने चुराया है. उनका ही वो धमकी पत्र है और बयान भी वही उनका है. जज साहब दूसरी बात और एक है कि ये बोलते कि हमने बैंक में डकैती नहीं डाली, हमने कोई पैसे नहीं चुराए. तो ये रामपुर के जंगल में जो 1 कोटी रुपए मिले हैं, जितने पैसे वहाँ पे चोरी हो गए उतने के उतने पैसे यहाँ पे कैसे आ गए. कौन लेके आया. हाँ तो आपने जो बताया सब सही है. डिटेक्टिव की तलाशी, वकीलों के बयानात, गवाहों के बयानात, इसके आधार पर कोर्ट इस नतीजे पर पहुंचता है कि जो चाचा भतीजा है इन्होंने दुकान की चोरी की है, मोटर पंप की चोरी की है, बैंक में डकैती डाली है. इसीलिए उनको 2 साल की सजा दी जाती है तथा MP सरकार की जो बैतुल शाखा है उनको पैसा जल्द से जल्द पहुंचा दिया जाएगा. और डिटेक्टिव तथा आदि लोगों ने जिन्होंने सहकार्य है उनका सबका आभार मानते हुए कोर्ट 2 साल की सजा मुकर्रर करती है. दूसरी महत्वपूर्ण सूचना है, पुलिस अधिकारियों को सूचित किया जाता है, उनको आदेश दिया जाता है कि रामपुर के सरपंच जिनकी दुकान में 4 लाख की चोरी हुई तथा मोटर पंप की जितना चोरी हो गया है उनका सब मुआवजा चाचा भतीजा की जो भी कुछ उनकी इस्टेट है, उनकी जो भी कुछ जायदाद है उनमें से दिया जाएगा. उनके घरदार का पता लगाकर उनकी जब्ती कर सबकी भरपाई की जाए, ऐसा कोर्ट आदेश देता है. कोर्ट इज अर्जेंट.